नमस्कार, मी श्रद्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर असणारे निर्भीड न्यूज चॅनल हिंदू सम्राटमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया आजच्या ठळक बातम्या. हुपरी पोलिसांची मोठी कारवाई. आंतरराज्यीय चोरी करणारी टोळी जेरबंद. 3,65,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हुपरी पोलिसांनी केबल चोरी आणि चेन स्नॅचिंग प्रकरणाची अवघ्या 12 तासात उकल करत आंतरराज्यीय चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या कारवाईत एकूण 3,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पट्टणकोडोली येथील शेतकरी बाळूअण्णा डावरे यांच्या शेतातील मोटार पंपाला जोडलेली अंदाजे 250 ते 300 फूट लांबीची केबल 7 मे रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या प्रकरणी हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. या कारवाईत चोरीस गेलेली 60,000 रुपयांची केबल, 60,000 रुपयांची सोन्याची चेन तसेच गुन्ह्यात वापरलेली 2 दुचाकी वाहने असा एकूण 3,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींनी कर्नाटक राज्यातील सदलगा पोलीस ठाणे हद्दीत चेन स्नॅचिंगचा गुन्हा केल्याचीही कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अकबर साहेबजी पठाण, आकाश धनाजी कोळी, दोघे राहणार रेंदाळ, मलिक राजू काळे राहणार येळगुड आणि किरण मारुती जाधव राहणार हुपरी यांचा समावेश आहे. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे, पोलीस कर्मचारी साताप्पा चव्हाण, युवराज गोडसे, जमीर जमादार, महादेव रानगी तसेच होमगार्ड किरण पवार, रियाज मुल्ला, अनिल पाटील यांनी सहभाग घेतला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास शिंदे करत आहेत. हिंदू सम्राट न्यूज, हुपरी.